मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात काशीगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत नदीम खान या आरोपीला अटक केली। गुप्त माहितीच्या आधारे हाटकेश परिसरातील बाबा टायगर जवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। आरोपीकडून सुमारे 12 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले असून ड्रगची वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारी कारवाई पोलिसांनी जप्त केली। आरोपींकडून सुमारे 12 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात आले असून ड्रगची वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारी कारही पोलिसांनी जप्त केली। प्राथमिक तपासात आरोपी कारमध्ये ड्रग लपवून ग्राहकांना त्याचा पुरवठा करत असल्याचे समोर आले। आरोपी विरुद्ध एमडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। हे ड्रग नेमके कुठून आणले जात होते, त्याचा पुरवठा कोणाला केला जात होता आणि या प्रकरणामागे आणखी कोणती रॅकेट कार्यरत आहे याचा सखोल तपास काशीगाव पोलीस करत आहेत। ते सकाळी आमचे डीबीचे पथकातील जे लोक होते, डिटेक्शन पथकातील लोक हे पेट्रोलिंग करत होते आणि पेट्रोलिंग करताना एका व्यक्तीची हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची जी ग्रे कलरची कार होती तिच्या सकट त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो गडबड करत होता। तरी ती कार थांबवून त्यांना काहीतरी संशय वाटल्याने त्यांनी सदरची बाब मला सांगितली आणि मी माननीय DCP झोन 1 राहुल चव्हाण सरांना ही बाब निदर्शनास आणून दिली। तेव्हा मला सरांनी आदेशित केलं की जे काय असेल कारवाई करा, त्याच्याकडे काही NDPSच्या वस्तू सापडतात का, नार्कोटिक ड्रग्ज सापडतात का, त्याचा शोध घ्या आणि पुढील कारवाई करा असे आदेश दिल्याने आम्ही पुढील कारवाई केली। स्पॉटला गेलो आणि आपले पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर यांची जी ड्रग्जच्या बाबतीत 0 टॉलरन्स पॉलिसी आहे तिचं अनुपालन करीत आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही आरोपीला पंचासमक्ष गेलो, पंचांच्यासह गेलो। मोजमाप, काटा वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही सोबत घेतल्या आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही आरोपीची झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी आरोपीकडे MD नावाचा NDPS ड्रग्ज मिळून आला आणि त्याला आम्ही ताब्यात घेतलं। त्याचे वाहन आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कार्यवाही मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही करीत आहोत।